स्वागत आहे जिजाच्या आजी चॅनलमध्ये. हसताय ना, हसायलाच पाहिजे. आज मी तुम्हाला कॉमेडी जोक सांगणार आहे. मंगो, सासरे बुवा घेऊन जा तुमच्या पोरीला, डोक्याला ताप दिलाय नुसता. सासरा, माझी पोरगी सोन्यासारखी आहे. मंगो, जरी सोन्यासारखी असली तरी त्याच्यातही कॅरेटचा फरक असतोच. पाहुणा, अहो कॅम्पला जायला कुठली बस पकडू? पुणेरी, 20 नंबरची पकडा. पाहुणा, आणि ती नाही मिळाली तर? पुणेरी, 10च्या 2 पकडा. मुंबईकर, तुम्ही उकडत असल्यास काय करता? पुणेकर, आम्ही कूलर समोर बसतो. मुंबईकर, तरीही उकडत असेल तर काय करता? पुणेकर, मग आम्ही कूलर चालू करतो. स्थळ, पुणे. एक मुलगा सायकलवरून जाताना एका मुलीला धडकला. मुलगी, बावळट, ब्रेक नाही का मारता येत? मुलगा, पुणेरी उत्तर, अख्खी सायकलच मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारू? रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो, बघ मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान वाटतो की नाही? रवणारी बायको उत्तर देते, एकदम टक्कलच करायचे म्हणजे तुम्हाला पाळण्यात टाकून खेळवले असते. नवरा थकलेला ऑफिसमधून घरी आलेला असतो. नवरा, प्यायला पाणी आण ग. बायको, तहान लागली आहे का? नवरा संतापून, नाही, माझा गळा कुठून लीक होतोय ते चेक करायचं आहे. मुलीकडचे, आम्हाला असा मुलगा पाहिजे जो काही खात पीत नसावा आणि काही चुकीचे काम करत नसावा. पंडित, असा मुलगा तर तुम्हाला हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डातच मिळेल. सोनी, शेजारच्या आजी मला खूप त्रास द्यायच्या. कुणाचंही लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या, आता तुझा नंबर बर का? मोनी, मग तू असं काय केलं त्यामुळे त्यांची सवय सुटली? सोनी, त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा गाल ओढून म्हणायचे, आता तुमचा नंबर बर का? आता तुमचा नंबर आहे बर का? बायको, अहो काल डॉक्टर मला सांगत होते की माझा बीपी वाढलाय. पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना? नवरा, बीपी म्हणजे पावळटपणा. IITचे विद्यार्थी, सर, आज आम्ही अशी एक वस्तू बनवली आहे की ज्यामुळे तुम्ही भिंतीच्या आरपार बघू शकता. सर, गुड जॉब मुलांनो. काय बनवलं आहे तुम्ही? विद्यार्थी, भिंतीला होल पाडले. बायको, ऐका ना, स्वप्नात आपण पिकनिकला गेलो होतो. नवरा, किती छान. काय खाल्लं? बायको, काही नाही. तुम्ही पुन्हा घोरायला लागलात आणि माझं स्वप्न तुटलं. कसे वाटले जोक? चॅनलला सबस्क्राईब करा.